एका लहानशा खेड्यात ऊस तोडणीसाठी जगणारे अनेक मजूर राहत होते. त्यांच्यातच होता महादेव, अत्यंत गरीब मजूर. त्याची पत्नी वैशाली आणि 2 मुली, 5 वर्षांची रेश्मा आणि फक्त 8 महिन्यांची सायली. अहो, ऊसाचा हंगाम सुरू होतोय. रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कामावर जावं लागणार. मग सायलीला कोण सांभाळणार? बाबा, मी सायलीला सांभाळीन. हंगाम सुरू झाला आणि महादेव वैशालीला रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत मजुरीला जावं लागे. म्हणून ठरलं, लहान सायलीची काळजी रेश्माच घेईल. आई बाबा, तुम्ही बेफिकीर जा. पण रेश्माला शिक्षणाचं होतं प्रचंड प्रेम. आणि मग रेश्माने एक अद्भुत मार्ग निवडला. एका खांद्यावर सायली, दुसऱ्या खांद्यावर गोधडी, पाण्याची बाटली, थोडासा खाऊ आणि स्वतःचं दप्तर घेऊन ती रोज शाळेत जायला तयार झाली. वर्गात येताच ती सायलीला शांतपणे निजवायची. एकीकडे सायलीचं खाणं पिणं, स्वच्छता आणि दुसरीकडे स्वतःचं शिक्षण. हे सगळं ती फक्त 5 वर्षांची असताना करत होती. तिची ही धडपड हृदय पिळवटून टाकणारी होती. गरिबी, अडचणी, जबाबदाऱ्या काहीही असलं तरी रेश्माचं स्वप्न एकच, शिकायचं. तिची जिद्द, तिची चिकाटी, तिचं धैर्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणा देणारं होतं. विद्यार्थ्यांनो, आपली परिस्थिती तर यापेक्षा कितीतरी चांगली आहे. आपल्याला उत्तम सुविधा, शिक्षणासाठी वेळ आणि अमर्याद संधी मिळतात. मोठं होण्यासाठी, जगण्यासाठी आणि इतरांचं जग सुंदर करण्यासाठी ही सुवर्ण संधी तुमच्या हातात आहे. रेश्मासारख्या मुलीचं धैर्य सांगतं, परिस्थिती कधीच अडथळा नसते. इच्छाशक्ती असेल तर मार्ग नेहमी तयार होतात. आता मुलांनो, आपली खरी बैठक सुरू होत आहे. आपल्याला देखील आनंदी व चिंतामुक्त भविष्य निर्माण करण्यासाठी कोणत्या अडचणी येणार आहेत आणि त्यावर आपल्याला पुढील 3 वर्षात कोणत्या प्रयत्नांनी सहजपणे मात करता येईल याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन एकाग्र चित्ताने ग्रहण करायचे आहे.